हाय हॅलो नमस्कार, मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे AR क्रिएशन आणि ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फॅशन कटिंग आणि स्टिचिंगबद्दल. सो चला तर मग आज मी तुमच्यासाठी कटोरी ब्लाऊज घेऊन आली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मागच्या व्हिडिओमध्ये मी बाय डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं की अस्तर फॅब्रिकला कसं चिपकून घ्यायचं आहे आणि कटोरी ब्लाऊजाची कटिंग कशी करायची आहे. तर आज मी तुम्हाला इथे आधीच मी इथे अस्तर आणि मेन फॅब्रिकला चिपकून घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा जो काही फॅब्रिक आहे तो कटिंग करून घेतला आणि कटोरीचे ज्या कटोरी आहेत मी त्यांना आता टक्स मारून घेते इथे. तर इथे मी दोघीसुद्धा कटोरीला टक्स मारून घेतला आहे आणि तुम्ही आपल्या कटोरीची फिनिशिंग इथे बघू शकता. किती व्यवस्थित अशी फिनिशिंग आलेली आहे आणि टक्स किती व्यवस्थित असे आले आहेत. तर कटोरीला टक्स मारताना मी तुम्हाला एक टिप सांगितलीच आहे की प्रत्येक वेळेस कटोरीच्या साईजला टक्स मारताना अमोरासमोर दोघी पार्ट्स ठेवूनच स्टिचिंग करून घ्यायची आहे. तर इथे आता मी साईड पार्ट्ससुद्धा जॉईंट करून घेते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की असाच बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर इथे मी आता साईड पोर्शन जॉईंट करून घेतला आहे. याच पद्धतीत मी आता दुसरासुद्धा पोर्शन जॉईन करून घेतला आहे. तर इथे मी दोघीसुद्धा कटोरीचे जे भाग आहेत हे रेडी करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता फिनिशिंगमध्ये आपलं किती व्यवस्थित असं दिसून येत आहे कटोरी ब्लाऊज. यानंतर मी इथे नेक मला छोटा वाटल्यामुळं इथे मी थोडी नेकची ब्रॉडनेस वाढवणार आहे. तर इथे मी मार्किंग करून घेतली आहे. त्याआधी आपण इथे योकपट्टी लावून घेऊ. तर योकपट्टी कशी डिटेलमध्ये लावायची हे सुद्धा मी आधीसुद्धा समजवलं आहे आणि आजसुद्धा मी परत सांगणार आहे. जे कटोरीची राऊंड पोर्शन आहे आणि योकपट्टीचा जो गोल आकार आहे हा आपल्याला गोल आकारावरच ठेवायचा आहे. तर सगळ्यात आधी मी इथे अस्तरची योकपट्टी ठेवून घेतली आहे गोल आकार. त्यानंतर कटोरीचा जो गोल आकार आहे तो ठेवला आणि मेन फॅब्रिकचा जो योकपट्टीचा गोल आकार आहे तो ठेवून घेतला आहे. इथे मेन फॅब्रिकची योकपट्टी आपल्याला ठेवताना उलटी बाजू ठेवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. इथे मी आता योकपट्टीला शिलाई मारून घेतली आहे. आता अंडरग्राऊंड शिलाई करण्यासाठी इथे मी सगळ्यात आधी वरच्या साईडने पूर्ण फॅब्रिक आतल्या साईडला फोल्ड करून घेतला आणि आता खालच्या साईडला इथे योकपट्टीसोबत अस्तरच्या योकपट्टीसोबत मेन कापडाची योकपट्टी जोडून इथे शिलाई मारून घेते. आता आपल्याला आतला जो भाग आहे हा बाहेरच्या साईडला काढून घ्यायचा आहे आणि योकपट्टीला उलटून घ्यायचा आहे. तर इथे अशा पद्धतीने मी दोघीसुद्धा पार्ट्स रेडी करून घेते आणि तुम्ही बघू शकता आपल्या योकपट्टीची फिनिशिंग किती व्यवस्थित अशी आलेली आहे. याच पद्धतीत मी दुसरासुद्धा पार्ट इथे रेडी करून घेतलेला आहे. आणि आता आपण इथे नेकची ब्रॉडनेस कटिंग करून घेणार आहोत. इथे मी नेकची अशी ब्रॉडनेस कट करून घेतलेली आहे. नेक इथे ब्रॉड करून घेतल्यानंतर आता मी इथे डोरी पाइपिंगने पूर्ण नेकला व्यवस्थित अशी फिनिशिंग करून घेणार आहे. जर तुम्हाला डोरी पाइपिंग करता येत नसेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. मी तुमच्यासाठी डोरी पाइपिंगचा सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल आणि सेपरेटली फक्त डोरीबद्दलच तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल. तर नक्की मला तुम्हाला बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा की डोरी पाइपिंग कशी बनवतात. याबद्दल मी तुमच्यावर नक्की व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी. इथे मी नॉचेस मारून घेतले आहे. आता राऊंड नेक असल्यामुळे इथे मी छोटे छोटे नॉचेस मारून घेतले आणि यानंतर मी इथे डोरी पाइपिंगला फिनिश करून घेते. दुसऱ्या साईडला सुद्धा मी याच पद्धतीमध्ये फिनिश करून घेणार आहे.
तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या नेकची फिनिशिंग किती व्यवस्थित अशी आलेली आहे आणि डोरी पाइपिंग सुद्धा किती व्यवस्थित दिसते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कॉन्ट्रास्ट मध्ये सुद्धा पाइपिंगचा यूज करू शकता। यानंतर मी इथे आता हुक पट्टी बनवून घेणार आहे। हुक पट्टीसाठी मी इथे अस्तरच्या पट्टी कट करून घेतलेली आहे। यानंतर आता मी इथे एक दाब शिलाई देऊन देईल। दाब शिलाई इथे मी देऊन झाल्यानंतर आता आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 फोल्ड या पद्धतीत फोल्ड करून घ्यायचे। इथे हुक पट्टी आपली बनवून रेडी झालेली आहे। यानंतर आता आपण आय पट्टी इथे बनवून घेणार आहोत। आय पट्टी बनवण्यासाठी इथे मी अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा या दोघी कापडाचा वापर करते। तर इथे मी दोघी कापड घेतलेले आहेत आणि जो काही एक्स्ट्रा पोर्शन होता तो मी कटिंग सुद्धा करून घेतलेला आहे। यानंतर मी अर्धा इंच वरच्या साइडला आणि अर्धा इंच खालच्या साइडला एवढी लांबीला पट्टी कट करून घेतलेली आहे। यानंतर इथे मी एक शिलाई मारून घेतली आणि वरच्या साइडला फोल्ड करून इथे 2 फोल्ड मारून मी इथे आय पट्टी रेडी करून घेतीये। खालच्या साइडला सुद्धा मी वरच्या साइडला जसा फोल्ड केलेला तसाच फोल्ड करून घेते व्यवस्थित फिनिशिंग मध्ये। इथे तुम्ही बघू शकता मी खालच्या साइडला सुद्धा शिलाई मारून घेतली आहे आणि आपली जी आय पट्टी आहे आणि हुक पट्टी आहे या दोघी सुद्धा आपल्या रेडी झालेल्या आहेत। आता आपण इथे दोघी साइड सुद्धा रेडी झाल्यानंतर शोल्डर जॉइंट करून घेऊ। तर तुम्ही ह्या बॅगचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की माझ्या चॅनलला जाऊन हा व्हिडिओ बघा आणि खूप सुंदर असा नेक आपण इथे रेडी केलेला आहे आणि कॅनव्हासचा यूज न करता आपण इथे हा नेक रेडी केलेला आहे। तर नक्की चॅनलवर जा आणि बॅक नेकचा व्हिडिओ बघा। तर इथे मी आता शोल्डर जॉइंट करून घेते। शोल्डर इथे मी दोघी साइडचे सुद्धा जॉइंट करून घेतले आहेत। इथे मी शोल्डर जॉइंट करून घेतल्यानंतर आता आपल्याला स्लीव्स जॉइंट करून घ्यायचे आहेत। तर इथे मी स्लीव्स आधीच रेडी करून घेतलेल्या होत्या आणि फ्रंट आर्म होल सुद्धा मी इथे कट करून घेतलेला आहे। तर आता मी जो फ्रंट भाग फ्रंट साइडला लागतो तशा पद्धतीमध्ये स्लीव्सला ठेवून शिलाई मारून घेणार आहे। तर तुम्हाला असेच माझे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। कटोरी ब्लाउजाची जर तुम्हाला कटिंग बघायची असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। मी तुमच्यासाठी कटोरी ब्लाउजाची सुद्धा कटिंग घेऊन येईन।
तर इथे मी पूर्ण स्लीव्स अटॅच करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडची सुद्धा मी इथे स्लीव्स अटॅच करून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे साईडला शिलाई मारून घ्यायची आहे। इथे मी आधीच शिलाई याच्यासाठी मारून घेते सरळ भागावर, कारण इंटरलॉक आपल्याला करावा लागणार नाही, यासाठी मी अंडरग्राउंड फिटिंग करते, जेणेकरून आतल्या साईडला आपला फिनिशिंगमध्ये एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कापड असणार आहे आणि कुठल्याच पद्धतीने कुठूनच धागा निघणार नाही, अशा पद्धतीची फिटिंग करून घेणार आहे। तर इथे मी दोघी साईडने सुद्धा सरळ भागावर शिलाई मारून घेतली आधी आणि आता आतल्या साईडला सुद्धा मी इथे शिलाई मारून घेते एक। इथे मी दोघी साईडला सुद्धा आता शिलाई मारून घेतली आहे। आता आपल्याला इथे फिटिंगची शिलाई मारायची आहे। तर इथे फिटिंगचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला यातच सांगणार आहे। तर इथे 9.5 इंच छातीचा चौथा भाग आहे आणि कमरेचा चौथा भाग 8 इंच आहे। तर इथे मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे 7 इंच दंडघेर आहे। तर इथे मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली। हीच मार्किंग मी दुसऱ्या साईडला सुद्धा ट्रेस करून घेणार आहे आणि आता कापड व्यवस्थित करून इथे शिलाई मारून घ्यायची आहे। इथे मी फिटिंगच्या 3 शिलाया मारून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडला सुद्धा मी अशाच पद्धतीमध्ये फिटिंगच्या शिलाया मारून घेणार आहे। तर इथे मी दुसऱ्या साईडला सुद्धा फिटिंगची शिलाई मारून रेडी केलेला आहे ब्लाउज आणि तुम्ही आता ब्लाउजाचा फायनल लुक बघू शकता। इथे मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये आणि व्यवस्थित असा समजवण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्हाला असेच जर व्हिडिओ बघायचे असतील आणि मी सांगितलेलं जर समजत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे तुम्ही आपला फायनल ब्लाउजाचा लुक बघू शकता, किती व्यवस्थित असा आलेला आहे आणि इथे आपण कुठेही ब्लाउजाला प्रेस केलेलं नाही आहे आणि नेकमध्ये सुद्धा कॅनव्हासचा यूज केलेला नाही आहे। तर हे कॅनव्हास न यूज करता केलेलं काम आहे आणि प्रेस न करता केलेलं काम आहे। तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।